ठाणे महापालिका निवडणुकाच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंनी घेतली बैठक. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात महापालिका निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून ठाकरेंची रणनीती. मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बार्शीत तिसऱ्या दिवशी आमरण उपोषण सुरू. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरू केलं आमरण उपोषण. कारागृहात वाल्मिक कराडच्या दिमतीला 7 हवालदार तैनात. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत वाल्मिक कराडवर केली टीका. सोलापुरात बैल खरेदी करण्यासाठी आलेल्या कसईची बैलावर दगडफेक करत केला छळ. बैलाला पकडण्यासाठी बेशुद्ध करण्याचे औषध दिल्याचा गौरक्षकांचा आरोप. नांदेड जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने जिल्हा प्रशासन सज्ज. 20 कोंबड्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाला. यामुळे प्रशासनाने 390 कोंबड्या नष्ट केल्या आहेत. चंद्रपुरात नाना नानी पार्कचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते लोकार्पण. पालकमंत्र्यांनी पार्कची पाहणी करत बागेतून फेरफटका मारला. पैठणच्या भागीरथी शाळेतील वर्गमित्र 21 वर्षांनी एकत्र आले. शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला. सोलापूरमध्ये रेशन घेण्यासाठी नागरिकांची पहाटेपासूनच रांगा पाहायला मिळत आहेत. रेशन दुकानदार लवकर न आल्याने स्थानिक नागरिकांच्या रांगा. त्यामुळे नागरिकांनी रेशन दुकानदारावर कारवाईची मागणी केली आहे. शरदचंद्र पवार पक्षाने मुंबई महानगरपालिकेसाठी कसली कंबर. पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने फुटपाथ, आरोग्य, पालिकेच्या शाळा आणि झोपडपट्ट्यांच्या मुद्द्यांवर फोकस करण्याच्या सूचना. भिवंडी चालत्या ट्रकने घेतला पेट. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. यावेळी स्थानिकांनी धाव घेत ट्रकवर पाण्याचा मारा केल्याने अनर्थ टळला. धुळ्यात टीसीआय कंपनी सील. मनपाचा मालमत्ता कर थकबाकी असल्याने वारंवार नोटीस देऊन देखील मालमत्ता कर भरण्याचा कुठलाच प्रतिसाद नसल्याने केली कारवाई. लातूर शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा. लातूरमध्ये मनसे सेना आक्रमक झालीये. उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर केलं ठिय्या आंदोलन. बीड जिल्ह्यातील एका गँगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. डिसेंबर महिन्यात गोळीबार करणाऱ्या आठवले गँगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.